की जयकुमार गोरे यांचं जे छत्रपती शिवाजी एज्युकेशनल इन्स्टिट्यूट आहे, त्याचं मायनीमध्ये एक मेडिकल कॉलेज आहे. या मायनीतल्या मेडिकल कॉलेजला एक काय म्हणता येईल त्याला कोविड सेंटर दिलेलं होतं. ज्या कोविड सेंटरमध्ये रुग्णांचा मोफत उपचार व्हावा अशी अपेक्षा होती, पण तो रुग्णांचा मोफत उपचार न होता काय केलं याच्यामध्ये, तर परत एकदा सांगितलं पाहिजे की जुलै 2024 ला मायनी मेडिकल कॉलेजमध्ये, आणि मी आता याच्या मागे लागणार आहे गोरे, मी याच्या मागे लागणार आहे, मी हे नुसतं प्रेस पुरतं काढलेलं नाही. कोरोनामध्ये एक कोविड सेंटर दिलं होतं. हे कोविड सेंटर अधिग्रहित केलं होतं सरकारने. सरकारने अधिग्रहित केलेल्या कोविड सेंटरला औषधं आणि स्टाफ सरकारने पुरवलेला होता. पण असं असताना सुद्धा गोरेंनी एक वेगळं अग्रीमेंट दाखवलं. अग्रीमेंट काय दाखवलं? महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे MCO म्हणजे मेडिकल चीफ ऑफिसर श्री कुंभार यांच्यासोबत आम्ही अग्रीमेंट केलेलं आहे स्वतंत्रपणे. सरकारकडे एक वेगळा अकाउंट नंबर असताना पत्नीशी संबंधित असणारा अकाउंट नंबर कोविडची बिलं उचलायला गोरेंनी दिला. मी हे सप्रमाण कागदोपत्री केव्हाही दाखवायला तयार आहे. बरं, हे सगळं झालं आणि मग हे सगळं बनावट प्रकरण. गोरे एवढ्यावर थांबले नाही. गोरे म्हणजे एकदम ते लट्टू मुत्यानाचा रिलय ना, त्या पद्धतीने काय केलं बघा. 1 जानेवारी 2025 ला कोविड सेंटरला एक माणूस मेला. मायनीच्या कोविड सेंटरला 1 जानेवारीला एक माणूस मेला. पण गोरे म्हटल्यावर काय, लट्टू मुत्याना स्वामी. 2026 ला जो माणूस 1 जानेवारी 2025 ला मेला होता, 10 फेब्रुवारी 2025 ला 1 महिन्यानंतर तो माणूस बिल उचलायला जिवंत झाला. त्याच्या नावाने बिल उचललं गेलं. आणि असं बिल हे एक बिल मी दाखवते, अशी साधारणतः 223 बिलं उचलली गेली. ही 223 बिलं जेव्हा उचलली तेव्हा देशमुख नावाच्या एका माणसाने माहिती अधिकारखाली सगळी माहिती मागवली आणि संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल झाला पाहिजे असं म्हटलं. आरोपी क्रमांक 1 जयकुमार गोरे, गुन्हा दाखल झाला पाहिजे. पोलीस स्टेशनने गुन्हा दाखलच करून घेतला नाही. आता त्याने का गुन्हा दाखल करून घेतला नाही तोही सस्पेन्स सांगते. त्याने गुन्हाच दाखल करून घेतला नाही म्हणून ऑनरेबल हायकोर्टकडे ते गेले. 156 खाली सेशन कोर्टला गेले असते, पण ते हायकोर्टकडे गेले आणि हायकोर्ट कडून 206 प्रमाणे त्यांनी एक ऑर्डर काढली. ती ऑर्डर ती यायची होती की बाबा हा गुन्हा दाखल झाला पाहिजे. त्याच्या आधीच गुन्हा दाखल झाला आणि गुन्हा दाखल होताना जुजबी काही लोकांची नावं घेतली गेली. पण विशेष या सगळ्या चौकशीत एक गोष्ट कळली की जानेवारी 2025 ला जो माणूस एक माणूस दगावलेला दाखवलेला आहे त्या काळामध्ये, आणि जो 1 महिन्याने माणूस जिवंत झालेला आहे, आणि जी बिलं जो करार दाखवलेला आहे MCO मेडिकल चीफ ऑफिसर कुंभार यांच्या सोबतचा, कुंभार या व्यक्तीला शोधून आणण्यात आलं आणि त्यांची साक्ष नोंदवली. तेव्हा त्यांनी सांगितलं मी MCOच नव्हतो आणि मी अशा प्रकारचा कुठला करारच केलेला नाही, माझ्या सह्याच बनावट आहेत. आता गोरेंना वाचवण्यासाठी अजून एक प्रयत्न झाला आणि सांगितलं गेलं की नाही, याच्यात गोरेंचा संबंध नाहीये, कोर्टातून ऑर्डर यावी याच्या आधीच तात्काळ पोलीस स्टेशनच्या लेवलला पटापट गोष्टी घडल्या आणि जुजबी लोकांची नावं घेऊन एक FIR दाखल झाली. विशेष याच्यामध्ये चार्जशीट सुद्धा दाखल झाली आणि चार्जशीट मधनं गोरेंचं नाव वगळलं गेलं. पण गोरेंचं नाव वगळणारा पोलीस ऑफिसर जो होता तो कोण होता, तर तो हा होता घनश्याम सोनवणे. हा आहे वडूज पोलीस स्टेशनचा PSI. हा कोण आहे घनश्याम सोनवणे वडूज पोलीस स्टेशनचा? तर बघा, ज्याने जयकुमार गोरेंचं नाव वगळलंय त्याने गुरुपौर्णिमेला ही पोस्ट केली आहे आणि याच्यात लिहिलंय आभाळ लागत माया तुझी आम्हावरी राहू दे. PSI वर आभाळ लागत माया तुझी. काय कसली माया करायची असेल बरं? सब मोह माया है. ही कोणती माया होती की घनश्याम सोनवणेला ही पोस्ट करावी लागली? आता PSI घनश्याम सोनवणे, माझी इच्छा नसताना तुम्ही रडारवर आलाय आणि मला याच्यावर उत्खनन करावं लागेल.
याच्यातनं तुम्हाला कळलं असेल की का कोविडच्या प्रकरणामध्ये तक्रार झाली नाही, किंवा का हायकोर्टमध्ये प्रकरण चालू असतानाच या सगळ्यांमध्ये जी चार्जशीट दाखल झाली त्या चार्जशीट मधनं गोरेंचं नाव वगळलं गेलं. पण नाव वगळलं म्हणजे गोरे सुटले असं नाही. अजून वरच्या कोर्टात अपील झालेली आहे, अजून प्रकरण चालू आहे, आणि मी हे सगळं ऑन रेकॉर्ड ऑन पेपर बोलत आहे. आता हे एवढं सगळं चालू असताना गोरेंचा व्यवसाय काय? गोरेंकडे असं काय आहे बरं की एवढ्या कोट्यावधीच्या गाड्या आहेत, सगळं आहे. मगाशी प्रताप भाऊ सांगत होते, खरं तर आम्हाला सेंटर पॉइंटला का थांबावं लागावं? रेस्ट हाऊस मिळणे हा आमचाही अधिकार आहे, विश्रामगृह मिळालं पाहिजे आम्हाला. पण आम्हाला सोलापूर विश्रामगृहामधून असं कळलं की सोलापूर विश्रामगृहातले जे 2 सूट आहेत ते फक्त आणि फक्त पालकमंत्र्यांच्या साठीच आहे. पालकमंत्र्यांनी त्याचं इंटेरियर डिझाईन वगैरे सगळं करून घेतलंय. एकीकडे मोदी काटकसरीने वागा वगैरे सांगताहेत, परंतु गोरे साहेबांनी मात्र चांगले 10 कोटी रुपये खर्च करून 2 सूट अतिशय सुंदर पद्धतीने करून घेतलेत. मी पत्रकारांना वेगळं सांगायची गरज नाही, तुम्ही सोलापूरचेच पत्रकार आहात, त्यामुळे तुम्हाला ते सूट चांगले माहित असतील. आता त्या सूटचा वापर कोणत्या कोणत्या कारणासाठी काय काय केला जातो तो गोरे साहेबांना माहिती, त्याच्यावर आम्ही काही फार बोलणार नाही.